नमस्कार. नमस्ते मित्रांनो, काष्टी बाजारात सगळ्यात स्वस्त गाई यांच्याकडे उपलब्ध असतात. पाटील, आजचे दर कसे आहेत? बाजार शांत आहे. आज गिऱ्हाईक एकदम कमी आहे. शांत आहे. आज गिऱ्हाईक नाही. आज फुकट भावात गाय 60-60 हजार फक्त. किती? 60-60 हजार. 60-60 हजार. हा. दुधाचं काय राहील? दुधाला बाजार नसल्यामुळे गायांना बाजार नाही. मित्रांनो, पाहताय 60-60 हजारात या गाई उपलब्ध आहेत. 60-60 हजार रुपये गाय. पाटील, हा. या वरात बसल्या कमी होते अजून कमी करू. हे वारं बसले अजून कमी. फोन नंबर सांगा. 9766 हा. 128107. मित्रांनो, पाटलांकडे खूप स्वस्त गायी असतात आणि स्वस्त आहे ते. दुधाचं काय राहील पाटील? 20-20 लिटर दूध पिळेले त्या. 20-20 लिटरचे पुढे दूध देणारे गायी आहेत. मित्रांनो, खरेदी करायचं असेल तुम्हाला 20 लिटर दुधाची गाई फक्त 60 हजाराच्या आसपास आहे. खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. सगळे किती आहेत पाटील आज? बाजार शांत आहे. आज किती आहेत सगळ्या? 6 आहेत. यांचं काय सांगितलं? हिची 35 फक्त 35. फक्त 35 हजारात हा दूध देणारी गाई येल झालेली. यायला झालेली. पाहताय मित्रांनो, अशी पहिल्या रोज गाई आहे. फक्त 35 हजारात तुम्हाला उपलब्ध आहे. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. हिचं काय होईल पाटील? तिचं 55. 55 हजारात मित्रांनो दूध द्यायला दुधाची यायला गाई झालेली. यायला झालेली गाई. फुकट आहे आज. फुकट सेल. पाटील, फोन नंबर सांगा परत एकदा. 9766 128107. दुधाचं काय राहील हिचं? दूध आहे 16-17 लिटर. 16-17 लिटरची गाई किती रुपयात? फक्त 50 55 सांगून 50 ला. खरेदी करायचं असेल. हा. कोणत्या गावून आले? मालेगाव धुळा मालेगाववरून घेतले गाई तुम्ही? हा घेतले. 4 गाया घेतले. कसं वाटतं बाजार आज? बाजार बरा आहे. खरेदीवाल्यांची मजा आहे आज. मजा आहे मजा. खरेदीचा नाही, माल पाहून मोल आहे. मित्रांनो, तुम्हाला खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजार स्वस्त गाई उपलब्ध आहे सध्या. पाटील, हा बोला ना. गायांचे दर कसे आहेत आजचे? एकदम कोसळले. दुधाचा भाव कोसळल्यामुळं समजेच बाजार कोसळले. हा, काय झालंय गायचं काय होईल? ह्या 1.5च्या भावाने दिलेत. 1.5च्या भावाने. हा दुधाचं काय होईल हिचं? हा दुधाचं काय होईल? आता दुधाचं ती काय त्यांच्याकडे बघूनच दूध निघन. पाहताय मित्रांनो, अशा मालकाने चारा पद्धतीची घातल्यावर दूध गायी निघन. आपणास खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत. पाटील, गेल्या आठवड्यापेक्षा किती हजारांनी फरक पडला बाजारात? 10,000 10 हजारांनी रेट पडले. पडले. कारण काय याला? दुधाचा बाजार जास्त झाला. दुधाचे बाजार शासनाने दुधाचा उतरले. बाजार जास्त दिला. पाहताय मित्रांनो, शासनाने शेतकऱ्यांचा किती फायदा केलाय. फायदाच केला ना, हा फायदा रेट पाडून. रेट पाडून. मग आपण निवडून दिले नेत्यांनी बरोबर आपलं काम केलंय. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील. पाटील कसे दिले म्हणले? 1.5च्या भावाने. मालक पुढे त्या मालकाची मुलाखत घ्या. होय तो कसे मालक शिटून घेतात. पाटील, हा बोला ना. कोणी घेतलेत गाई? नाव सांगा ना तुमचं. पुढे या ना. पाटील, हा या गाई आपण गेल्या आठवड्यात 1.25 लाखांनी विकत होतो. हा आणि आज 1.5च्या भावाने दिले. 1.5च्या भावाने, म्हणजे साधारण 10 ते 20 हजारांनी रेट पाडलेत. हा शासनाने दुधाचा बाजार जास्त केल्यामुळं, कमी केल्यामुळे म्हणा ना, उलट ना. जास्त केल्यामुळं म्हणा ना, म्हणजे त्यांना जागी शासनावर तुम्ही खुश आहे म्हणायचं. एकदम. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या अशा प्रकारचे नुकसान होत असते. राजकीय लोक काय करतात, शेतकऱ्यांचा कधीच विचार करत नाही. त्यामुळे बाजारातील रेट खूप पडलेत. खरेदी करणाऱ्याला मजा आहे आता, आहे का नाही? हो, खरेदी करणारे मजा आहे का? मजा कसली मजा नाही ना. मित्रांनो, बाजारात रेट पडल्यामुळे दोन्ही खरेदी करणारे आणि विक्री करणारे सुद्धा सध्या त्यांना बसून दाराला नाराज आहेत. हा त्यामुळे बाजारात नाही ना, तुम्ही पिळा. पडलेले आहेत. कोण आहे तुमचा माणूस? आणि पिळा ना. खरेदी करायची तुम्ही असेल 4 दारा मारा, म्हणजे आम्ही बाकीचे मारतो. बाजारात सध्या गाईचे रेट हा तुम्ही मारा ना. सडपणा बघा ना कसं होतं. आणि गाय घेतल्यानंतर सड चेक करून दिले जातात. वेलेली गाय असेल तर थोडेफार दार काढून दिली जाते. पाटील, पुढील आठवड्यात कसं चालेल बाजार? अंदाज पुढील आठवड्यात ह्याच्यापेक्षा फास्ट चलन. उन्हाळ्यात लोकांना खायला पण नसतं ना. दिल मोजून मेजर किती ते? पाटील, काय दर आहेत आजचे गाय? सांगायला 21 आहे 31 आहे. 1 लाखाच्या पुढेच आहेत. हा. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर मालकाचा नंबर देतो. 84 21 45 84 34. हिचं काय होईल? हिचं सांगा 21 आहेत. 21 यावर बसल्या कमी होईल. हा. लाखापर्यंत
एक 10 एक 15 पर्यंत. 1,10,1,15 पर्यंत. हिचं तिचं बी तिचे. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आजचे बाजार रेट अशा प्रकारचे. तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. शिवाजी काय नाही या तुम्हाला आबा. महाराष्ट्रात लावतो. काय होईल आज? उभा राहा नीट थांब. हा बोला ना. काय होईल? आज हाय लेवल जरा कमीच आहे मार्केटची हा बर का हो. हा आता मार्च पण महिना सुरू झाला या. हा. लोकांचं मार्च महिन्याचं सावट असतं लोकांना जरा. सध्या बाजारात रेट कसे चालले? बाजारचे रेट एकदम रिवर्स आहेत. तरी अशी गाय घ्यायची अशी असेल तर? गाय घ्यायची असेल ना तर आता तशी ती एवढी चांगली गाय आहे, सुंदर एचएफची. ही गाय विकली असती 1.5 लाखापर्यंत, पण ती मागतात आता कितीपर्यंत माहिती का? 1.25 लाख 1,30,000 पर्यंत मागतात. 20,000 आणि रिवर्स 20-25 हजार 20-25 हजारने रेट पडलेत बाजारात. पडलेले इथं. शेतकऱ्यांच्या फायद्याचे का तोट्याचे? शेतकऱ्याचे फायद्याचे. शेतकऱ्याला घ्यायला चांगलं आहे. जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर अशा प्रकारचे रेट सध्या आता बाजारात 5-6 गाय आहेत आपल्या मार्केटला आज. 6 गाय आहेत का? चांगल्या प्रकारचे गाय आहेत सगळेच. आबा हिला किती पर्यंत 2 मागतात? नंबरची गाय आहे नाही ही गाय. सोड रे जरा गाय. गाय एकदम सुंदर आहे. हिच्यासारखीच क्वालिटीची. टक्केवारीला थोडी कमी, हा. पण हिची किंमत 1 लाखाच्या आतून मागतात तिला. 1 लाखाच्या आतून हा. मागतात. 90-95 पर्यंत चालते. 90-95 पर्यंत मागतात तिला. तशी ती 1,10 पर्यंत विकायला पाहिजे, पण ती नाही विकणार ती या मार्केटमुळे. बाजार पडले. हा चांगली गाय आहे ती. हा. सडाला बिडाला बाग कशी. आबा हिचं काय होईल? कोणतीचं? हिचं ही हा. मिली गाय हिला कालवड आहे खाली बरं का. हा हा. हिचं पण 1.25 लाखापर्यंत होईल. आम्ही 1.25 लाखच म्हणतोय. 1,10 पर्यंत मागतात तिला. 1,10 पर्यंत मागणी आहे. हा खाली काय कालवड आहे का? कालवड आहे ही. बघा त्या पाटलांच्या बघा 5-6 गाय विकल्यात बघा. बघा पाटलांचे चिरंजीवर आहेत ही. हा हा. आमच्या जोडीदाराचे चिरंजीव आहेत. आम्ही येऊस तर 5-6 गाय विकले त्यांनी. 9 वाजता. आमच्या वाट्याला गिरायकच येऊन द्यायला ते बघा बरं. पण चला जाऊ दे आता पोरं पाटील सध्या सुधारतात. फॉर्मला आहेत ना? हा हा. नाही, पाटलापेक्षा पाटलाचा मुलगा तयार झाला आता. हा, हिचं काय होईल? हिचं काळीच का? हा. काळी गाय सोड रे जरा. बांधती ती बांध बरं जोडा. हा हा हा. तर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर आजचे बाजार रेट अशा प्रकारचे. आबा नंबर सांगा. नंबर 99 60 39 36 तर तुम्हाला गाय 41. खरेदी करायची असेल तर बाजारात एक पेव मांडव आहे पाहताय. आबा मांडव मध्ये गाय विक्री करतात. आपणास खरेदी करायची असेल त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. धरवर मुंडकी धर. जर तुम्हाला गाय खरेदी करायची जर असेल हातात तर घे. आबाचा नंबर मागून दाबतो कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. आबा दुधाचं काय राहील यांचं? दुधाचं आहे ना देते ना. 3 गायचं सरासरी 60 लिटर दूध निघणार 55 ते 60 लिटर दूध निघणार त्यांचं. चांगल्या क्वालिटीची गाय आहे. तसं 70 लिटर निघायला पाहिजे, पण 60 लिटर पकडून चला. 60 लिटरची गॅरंटी देतात. खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. ती का दुसऱ्या व्यताच आहे ती. हा ही पण दुसऱ्या व्यताच आहे. ही पण आता ही पाहिलं रे बघा. ही पाहिलं रे. चांगल्या काय सडा मारून द्याला त्याला जातीला.